पुणे महानगरपालिका भारतीय जनता पार्टीने मागच्या वेळेस 100 नगरसेवक निवडून आणले होते। आमच्या महाराष्ट्र प्रदेश आदरणीय फडणवीस साहेब आणि पुण्याचे मुरलीधर मोहोळ स्थानिक सगळे चंद्रकांत दादा, आमचा सर्वांचा पक्षाचा एकच विचार आहे की 125 सीटं आमची या पुणे शहरामध्ये आली पाहिजे। जशी मागच्या वेळेस 99 आणि 100 अशा दरम्यान होती, तर पार्टीचं धोरण आहे त्याचप्रमाणे प्रभाग 1 मध्ये सुद्धा आम्ही चारही नगरसेवक चारही उमेदवार निवडून येणार अशी शाश्वती आहे। विरोधक आहे आपण पाहताय, आता तुम्ही सर्वे करा, पहा, आमचा विरोधक आम्हालाच दिसेना, लोकांना कसं दिसणार? आम्ही ज्या ठिकाणी नागरिकांना पोहोचतोय तर नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहता भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार अतिशय चांगल्या मताधिक्याने निवडून येतील एवढी खात्री आहे। दादा, पूर्वीचे नगरसेवक गेले 15 वर्ष 10 का 15 वर्ष आहे इथं शाळा बांधल्यात, पाण्याच्या टाक्या बांधल्यात 7-8। आता ह्या पाण्याच्या टाक्यांमध्ये महास्केट प्रोजेक्ट अंतर्गत ज्या टाक्या बांधल्यात त्याचा पाठपुरावा वगैरे सगळा मीच केलेला आहे। 4 टाक्या बांधलेल्या आहेत आम्ही। महास्केट जे वाघोलीला पाणी उतरणार होतं ते आम्ही भांडून धानोरीला पाणी उतरून घेतलं। आज आमच्या 4-5 टाक्या भरून आम्ही पाणी वितरण अतिशय सुलभ पद्धतीने करतो। जितका स्वार्थ आमच्या प्रभागामध्ये पाणी आणण्याचा आमचा होता तो आम्ही पूर्ण केलेला आहे। दादा, शाळेचा विषय येतो। यस, शाळा ही हायटेक केली बोलतात। आपण ह्या सगळ्या गोष्टीची माहिती घेऊ शकता। सह्याद्रीमधनं ही संपूर्ण शाळा बांधली, तिचा पाठपुरावा केला। मधल्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या लोकांनी अडथळे निर्माण केले। CBSEचा पॅटर्न पुण्यामध्ये पहिली शाळा, जे आमच्या नेत्यांचं म्हणणं होतं की इंग्रजी माध्यम मराठी माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यम पण असावं म्हणून पहिली इंग्रजी माध्यमाची शाळा ह्या ठिकाणी चालू केली आणि आज 500 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश मिळवलाय आणि अतिशय सुंदर पद्धतीने ती शाळा चालू आहे आणि आपण विचार नाही करू शकत एवढा चांगला रिस्पॉन्स ह्या शाळेला आम्हाला मिळतो। दादा, दुसरी गोष्ट आहे इथं गुन्हेगारी। हो, गुन्हेगारीच्या बाबतीत एक सॉफ्ट भाग आहे आमचा, काही भाग त्या ठिकाणी थोडं ही पार्श्वभूमी आहे, परंतु याच्या अगोदर आम्ही CP साहेबांना असेल, पोलीस निरीक्षक, DCP यांच्या वेळोवेळी ह्या जागेवर आम्ही बैठका घेतल्यात। लोकांना जनजागृती करून सावध राहण्याचं पण सूचना केलेल्या आहेत आणि प्रसंगी आम्ही आता धानोरीमध्ये पोलीस चौकीची मी मागणी केली आहे। पोलीस चौकी स्थापन पण झाली, पण आता मला असं वाटतं आमचा संपूर्ण भाग हा संख्येने अधिक असल्यामुळे आम्हाला इथं पोलीस स्टेशन हवंय, यासाठीची मागणी आम्ही करणार आहोत। कारण आमचा हा एरिया लोहगावला कनेक्टेड आहे, तिथं जवळजवळ 2 लाख नागरवस्ती आहे, नवीन भाग आलेला आहे, त्याच्यामुळं पोलीस स्टेशन ही आता आम्हाला विश्रांतवाडी पोलीस स्टेशन आहे, परंतु ते आम्हाला धानोरी पोलीस स्टेशन असं करायचं आहे। शेवटी जनतेला काय आव्हान करणार? जनतेला एवढंच आव्हान करणार आहे की ह्या प्रभागामध्ये संयमाने 10-15 वर्ष आम्ही काम करतोय। अतिशय बिना सोशल मीडिया असेल, बिना लोकांचा विचार न करता, विरोधकांचा विचार न करता नम्रपणे आम्ही या भागामध्ये खूप चांगलं काम करू शकलोय। आम्ही सगळं इंग्लिश माध्यम शाळा असेल, पाण्याच्या टाक्या असेल, 30 एकरचं वन उद्यान असेल, मेट्रोची मान्यता असेल, ह्या सगळ्या आणि बाबी अंतर्गत ज्या भौतिक सुविधा असेल या सगळ्या आम्ही करू शकलेलो आहे। माझ्याबरोबर पॅनलमध्ये लोहगावचे सरपंच संतोष तात्या खांदे यांच्या पत्नी अनुभवानी तेही माझ्याबरोबर आहेत। माझ्याबरोबर भंडारे ताई आहेत, ते त्यांचे पती नगरसेवक होते आणि दुसरे संगीता ताई आहेत। ह्या सगळ्यांचा अनुभव दांडगा असल्यामुळे आम्ही ह्या सगळ्या भागामध्ये अतिशय चांगलं काम करून दाखवू। आम्ही आमच्या मतदारांना आव्हान करतो की आमच्या भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांना आपण निवडून द्यावं असं आव्हान मी करतो। विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो।